घटना आहे सांगली जिल्ह्यामधील कुपवाड येथील प्रकाशन नगर कॉलनीमध्ये 53 वर्षांचे अनिल तानाजी लोखंडे हे एकटेच गृहस्थ राहत होते। 2 वर्षांपूर्वीच त्यांच्या पत्नी वैशाली यांचे कर्करोगाने निधन झाले होते। त्यांना 2 मुली होत्या, काजल आणि शिवानी। त्या दोघीही लग्न झालेल्या होत्या आणि त्या त्यांच्या संसारात रमलेल्या देखील होत्या। मात्र अनिल एकाकी पडले होते। दिवसभर ते गवंडी काम करत आणि घरी परतल्यावर ओसाड घराची शांतता त्यांना खायला उठायची। अनिलने आपले दुःख कधीही आपल्या मुलींना बोलून दाखवले नाही। त्यांना त्रास होऊ नये म्हणून त्याने एकट्यानेच राहण्याचा मार्ग पत्करला। पण आता वयाच्या या टप्प्यावर त्यांना कोणीतरी सोबती हवं होतं, ज्याचं अस्तित्व घरात असेल, जे त्याची काळजी घेईल, 2 घास प्रेमाने खाऊ घालेल। हे सगळं लक्षात घेता गावातील काही ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी अनिलचं पुन्हा लग्न लावून द्यायचं ठरवलं। त्यासाठी सातारा जिल्ह्यामधील खटाव तालुक्यातील वडी गावातील 27 वर्षांची राधिका बाळकृष्ण इंगळे हिचं स्थळ पाहण्यात आलं। राधिकाकडे काही वैयक्तिक मर्यादा होत्या। जन्मताच तिच्या गर्भाशयाची पिशवी नसल्यामुळे ती कधीही आई बनू शकत नव्हती, त्यामुळे तिचं लग्न ठरत नव्हतं। अनिलला हे सगळं काही सांगितलं गेलं, पण त्याला काहीही हरकत नव्हती। त्याला मूल नको होतं, फक्त सोबतीची गरज होती। 17 मे 2025 रोजी एका मंदिरात अगदी साध्या पद्धतीने अनिल आणि राधिकाचं लग्न झालं। अनिल खूप खुश होता। त्याच्या घरात आता घरपण आलं होतं, पण राधिकाच्या मनात गोंधळ होता। तिचा नवरा तिच्यापेक्षा वयाने दुप्पट होता आणि तिला त्याच्याशी वैवाहिक जवळीक साधायची इच्छा नव्हती। अनिल ही तिच्यावरती बळजबरी करत नव्हता, तो तिची साथ, काळजी आणि तिला वेळ देत होता। असं करत करत त्यांचं लग्न होऊन 18 दिवस झाले। 10 जून 2025 रोजी वटपौर्णिमेच्या निमित्ताने राधिकाने उपवास केला। त्या दिवशी अनिलने तिला तिच्या मावस भावाच्या घरी सोडलं। तिथे तिने पूजा केली आणि दिवसभर तिथेच राहिली। रात्री 9:30च्या सुमारास अनिल तिला घरी घेऊन परतला। घरी परतल्यानंतर अनिलने राधिकाशी शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला, पण राधिकाला हे अजिबात मंजूर नव्हतं। तिने स्पष्टपणे नकार दिला आणि यावरून दोघांमध्ये वाद झाला। अनिलने तरीही तिला समजावण्याचा प्रयत्न केला आणि माघार घेत शांतपणे झोपला। मात्र राधिकाच्या मनात भीती घर करून बसली होती। आज थांबला, पण उद्या बळजबरी केली तर, या विचारांनी ती अस्वस्थ झाली। तिने स्वतःला नकार दिला होता, पण अनिलचं वय, त्याचं पुरुष असणं आणि भविष्याची भीती तिच्या मनामध्ये खोलवर रुजली होती। रात्रीच्या काळोखात ती पाणी पिण्याच्या बहाण्याने किचनमध्ये गेली आणि कोपऱ्यात ठेवलेली कुऱ्हाड तिने उचलली। तिने विचार न करता थेट खोलीत जाऊन झोपलेल्या अनिलच्या डोक्यावर आणि हातापायांवरती कुऱ्हाडीने वार केले। जागेवरच अनिलचा मृत्यू झाला। हे कृत्य केल्यानंतर घाबरलेल्या राधिकाने रात्रीच आपल्या मावस भावाला फोन करून सगळा प्रकार सांगितला। त्यानेही क्षणभर गोंधळून गेले, पण मग अनिलच्या नातेवाईकांना संपर्क केला। त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले। अनिल लोखंडे अंथरुणावरती मृत अवस्थेत आढळले। शेजारीच रक्ताने माखलेली कुऱ्हाड सापडली। कुपवाड औद्योगिक वसाहतीतील पोलिसांनी राधिकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे। पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांच्या माहितीनुसार अनिल यांचे नातेवाईक मुकेश लोखंडे यांनी ही फिर्याद दिली आहे। या प्रकरणात राधिकाकडून अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत। तिने हे कृत्य केले ते केवळ शारीरिक जवळीकच्या भीतीने, की तिच्या आयुष्यामध्ये आणखी दुसरं कोण होतं हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही। राधिकाने लग्न स्वीकारलं होतं, त्याच्यासाठी उपवास सुद्धा केला होता, पण त्याच नवऱ्याचा अशा प्रकारे खून करणे हे मात्र चुकीचं होतं। तिला जर हे नको होतं तर तिने आधीच नकार द्यायला हवा होता। अवघ्या 18 दिवसातच घडलेली ही घटना सांगलीच्या कुपवाड परिसरात खळबळजनक उडवणारी घटना ठरली आहे। चला तर मग प्रेक्षकांनो, ही सत्य घटना कथेच्या स्वरूपामध्ये ऐकायला तुम्हाला कशी वाटली? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबातच विसरू नका। त्यासोबतच आपल्या या व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आणि शेजारील बेल आयकॉनचे बटन प्रेस करायला अजिबातच विसरू नका।
जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दररोज पाहता येतील।